राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सोशल मीडियावरील एका पोस्टच्या वादातून दोन गटांमध्ये तणाव निर्माण होऊन मारहाण व तोडफोडीची घटना घडली। या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी रविवारी संपूर्ण गाव बंद ठेवत तीव्र संताप व्यक्त केला। फिर्यादीनुसार व्हॉट्सअप ग्रुपवरील पोस्टबाबत जाब विचारण्याच्या कारणावरून काही जणांनी एका तरुणाला अडवून मारहाण केली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधित तरुणाच्या मोबाईल दुकानात घुसून काचेचे साहित्य व इतर वस्तूंची तोडफोड करण्यात आली। तसेच दुकानाशेजारील व्यावसायिकालाही मारहाण करून त्याच्या मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। घटना आहे आज तुम्ही गाव बंद करून निषेध व्यक्त करू राहिले तोडणीचा विषय आहे। साहेब आमचं मोहरमचं शांततेचा मेसेज टाकला होता ग्रुपला फक्त, तर त्याच्यामुळं माझ्या मोठ्या भावाला मारहाण केली। दुसऱ्या दिवशी माझी दुकान फोडली, 10-12 लोक आले बंदूक चाकू घेऊन चॉपर घेऊन आणि दांडकेने त्याच्याने माझे दुकान फोडले, माझ्यावर हल्ला झाला। याचा निषेध त्यांची धिंड निघली पाहिजे त्यांची। तुमची मागणी काय आहे? पोलीस प्रशासन एवढीच विनंती आहे की त्यांची धिंड निघायला पाहिजे, न्याय भेटायला पाहिजे आम्हाला। काय नाव तुमचं? इद्रिस इलियास देशमुख, राहणार ममदापूर, तालुका राहाता, जिल्हा आहे मला। गाव बंद ठेवलेलं आहे, काय प्रकार आहे गावात? मोहरमच्या दिवशी ना एक ग्रुपला क्लिप टाकण्यात आली होती, त्याच्यामध्ये शांततेचा संदेश दिलेला होता। मोहरममध्ये ढोल ताशे वाजून मोहरम केले जात नाही, शांततेचा सण आहे तो। तेवढी क्लिप टाकल्यानंतर जो व्यक्ती आहे मुस्ताक लियाकत अली पटेल हे तिथं दर्गावरती बाबागिरी करतो, लोकांकडून पैसे लुबाडतो। त्याच्यामधून मला मारहाण झाली रात्री शुक्रवारी 8 वाजता। त्याच्यानंतर माझ्या भावाच्या शनिवारच्या दिवशी माझ्या भावाच्या दुकानावरती आणि माझ्या शेजारच्या सुखदेव नारळे याच्या टपरीवरती तोडफोड करण्यात आली आणि माझ्या भावाला चाकूनी हल्ला करण्यात आलेला आहे आणि दुकानाची तोडफोड झालेली आहे। तर काय मागणी आहे तुमची? आमचं त्या प्रशासनाने लवकरात लवकर त्यांना अटक करावी आणि ती भोंदूगिरी बंद करावी बाबाची, आणि ती दर्गा तोडण्यात यावी। काय नाव काय आहे तुमचं? माझं नाव इसरार इलियास देशमुख नाव आहे माझं। कशामुळे तुला मारहाण करण्यात आली? काय त्यांचं काही कारण नसतं त्यांनी मला मारहाण केलेली, दुकान तोडफोड केली। किती जण होते मारहाण करण्यात? मस्त 10-12 जण होते। आता काय मागणी आहे? त्यांना लवकर अटक पूर्व झाली पाहिजे, ना अटक पूर्व झाली तर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना काय करायचं ते करू शकताय। तुमचं काय नाव? ओमकार सुखदेव नारळे। या घटनेनंतर ममदापूरमध्ये काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। घटनेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी संपूर्ण गाव बंद ठेवत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। लोणी पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे।